नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. SM क्लासेस SM गुरु या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. नमो शेतकरी योजनेचा वेळ आणि तारीख जाहीर, 6व्या हप्त्याची काय आहे संपूर्ण बातमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आपण पाहत आहात लोकप्रिय यूट्यूब चॅनल. आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 5वा हप्ता 5 नोव्हेंबर 2024 मध्ये वितरित करण्यात आलेला आहे. 6वा हप्ता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन निर्णय अजूनही सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्जही करायचे. आपण अद्यापही 5वा हप्त्याचा लाभ घेतला नसेल तर 6वा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण की 5वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये यायला पाहिजे होता आणि PM किसान योजनेचा 19वा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये यायला पाहिजे होता. कारण की 19वा हप्ता आला असेल तर त्याच बँकेमध्ये हे 6वा हप्ता नमोचा पण पडणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. आता 6वा हप्ता कधी मिळणार आहे, वेळ आणि तारीख आपण सविस्तर बातमी जाणून घेऊ. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता कधी मिळेल, वेळ आणि तारीख काय आहे जाणून घेऊ सविस्तर बातमी. आपण पाहत आहात लोकप्रिय यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर तारीख आणि वेळ काय आहे जाणून घेऊ. आता लवकरात लवकर तारीख आणि वेळ जी आहे ती आता जाहीर होणार आहे मित्रांनो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जो हप्ता आहे तो आता वितरित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण ज्या शेतकरी बांधवांच्या नावे शेतजमीन आहे त्यांना हा लाभ भेटण्यात येतो. 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आला असेल तर 6वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे आणि 6वा हप्ता भेटण्याअगोदर 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होण्यासाठी नमोचा जो PM किसान योजनेचा 19वा हप्ता पण येणे गरजेचं आहे. त्यामुळे 19वा हप्ता आला का नाही हे चेक करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.